सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। दापोरी कासार येथे संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद। राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धानोरा केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरी कासार केंद्र धानोरा येथे दिनांक 4 जानेवारी 2025 ला संपन्न झाली। या शिक्षण परिषदेला उद्घाटक म्हणून विशाल खत्री IAS सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी राळेगाव तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, त्याचप्रमाणे शिक्षण परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रशांत गावंडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ, त्याचप्रमाणे विशेष अतिथी राजू काकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राळेगाव, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किशोर भाऊ फिसके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दापोरी कासार, प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्नील भाऊ जयपूरकर सरपंच जागजई, संजय शिल्पे सचिव ग्रामपंचायत जागजई, संजय कारवटकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धानोरा तथा अध्यक्ष राळेगाव तालुका शाळा व्यवस्थापन समिती, रमेश सातघरे, प्रमोद आंबटकर पोलीस पाटील दापोरी कासार, सुभाष पारधी केंद्र प्रमुख धानोरा व केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले। शिक्षण परिषदेचे उद्घाटन विशाल खत्री IAS सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पारधी केंद्र प्रमुख धानोरा यांनी केले तर सूत्रसंचालन निलिमा पाटील मुख्याध्यापिका दापोरी कासार यांनी केले व आभार आकाश देशमुख मुख्याध्यापक रानवड यांनी मानले। त्याप्रमाणे कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रशांत गावंडे यांनीही भरभरून कौतुक केले। सर्वांगीण विकास साधत असताना शाळेने विकास कसा करावा याचे उत्तम ज्वलंत उदाहरण म्हणजे निलिमा पाटील मॅडम, अशी स्तुती केशव पवार गटविकास अधिकारी यांनी केली। हे मात्र विशेष। सिटी इंडिया न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर। किंवा गॅजेट घेऊ शकत नाही तर तुमच्या सगळ्यांची खूप महत्त्वाची भूमिका असते विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यात। आणि तुम्ही जे त्यांना फक्त जे तुम्ही करिक्युलर जे शिकवता ते तर आहेच की पुस्तकामध्ये काय आहे, टेक्स्टबुकमध्ये काय आहे, करिक्युलम काय आहे ते तर तुम्ही शिकवताच, पण त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज समाजात कसं वागायचं आहे। आता साहेब बोलले की मॅडम इतक्या डेडिकेटेड आहे, ते पूर असलं वारं असलं तरी येतात, बैलबंडीतून येतात। तर तुम्ही जे बाय एक्झाम्पल उदाहरण देऊन जे त्यांना शिकवता, तुम्ही तुमची जी वागणूक आहे आणि हे तर लहानच मुलं आहे 1 ते 9वी पर्यंत, म्हणजे त्यांना त्यांचं म्हणजे मेलेबल माइंड आहे, त्यांचे संस्कार अजून पूर्ण झालेले नाही। तर जे आणि पुष्कळचे लोक आपल्याकडे आता आदिवासी फॅमिलीज आहेत, इतके शिकलेले त्यांचे पालक नसतात, तर ते तुमच्याकडूनच जास्त शिकतात। आणि तुम्ही स्वतः झिजून एकदम काळजी घेऊन जे काही तुम्हाला कमी रिसोर्सेस उपलब्ध करून देते शासन, त्याच्यातून इतकं चांगलं त्यांना शिकवता, त्याच्याबद्दल आपले एकदा अजून अभिनंदन। ट्रेनिंग खूप महत्त्वाचा भाग आहे याच्यात। आता आपण एकदा तुमच्यापैकी पुष्कळ लोक 20 वर्षाआधी, 10 वर्षाआधी, 15 वर्षाआधी नोकरीत आलेले असेल, तुम्हाला तेव्हा काही ट्रेनिंग झालेली असेल आणि आता पुष्कळ काही चेंज होते। प्रत्येक शासन आलं, प्रत्येक सरकार आली की ते करिक्युलममध्ये पण काही चेंज करतात, आपल्या आयडियोलॉजीचे काही धडे टाकायला बघतात, काही लोकांचं मेन्शन काढतात, काही अजून नवीन लोकांचं मेन्शन टाकतात। ते तर एक आहे, पण जे पेडागॉजी ज्याला म्हणतो, शिकवण्याची पद्धत, त्याच्यात पण वर्षानुवर्षे चेंज होतात। तर आपण जेव्हा जॉईन केला 10-15 वर्षाआधी, तेव्हा आता प्रत्येक आमच्या सर्व्हिसमध्ये पण लोकांची अशी भावना असते की आता एकदा नोकरी झालो, अधिकारी झालो, तर आता पुढे काही आपल्याला शिकायची गरज नाही, आता जे काही शिकायचं होतं ते आपण शिकून घेतलं आहे, आता फक्त आपल्याला काम करायची गरज आहे। पण तसं नसते, दरवर्षी आता टेक्नॉलॉजीमुळे, सोशल मीडियामुळे खूप काही चेंज होते। आणि आपण पण बघत असाल, आपले मुलं आता लहान लहान मुलं यूट्यूबवर बघतात, टिकटॉक बघत होते आधी, शॉर्ट्स बघतात, रील बघतात। तर त्याचं कसा आपण त्याचा उपयोग करून घ्यायचं मुलांना शिकवण्यासाठी, आणि कशा प्रकारे आपली जी शिकवण्याची पद्धत आहे ते जर
अकॅडमिक इयरला चेंज झाली पाहिजे. त्याच्यासाठी ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे आणि असे जे सेशन असतात किंवा यांच्याकडे जे ट्रेनिंग असते ते आपण एकदम सिरियसली आणि सिन्सिअरली अटेंड केली पाहिजे अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनात पण शिक्षकांची खूप महत्त्वाची भूमिका होती आणि ते तेव्हा कळत नाही. म्हणजे जेव्हा आपण वर्गात बसतो 5, 6, 7 वर्ष त्याच्याबरोबर इंटरॅक्शन असतं तेव्हा कळत नाही. नंतर आपल्याला कळते की अच्छा त्यांनी जर मला असा गायडन्स दिला नसतं, हे शिकवलं नसतं, या पद्धतीने गाईड केलं नसतं तर कदाचित भविष्य खूप वेगळं राहिलं असतं. तर म्हणजे आपल्यावर उत्तरदायित्व अजून जास्त आहे कारण इथे पालकांना काही माहिती नाही, इथे मुलांकडे रिसोर्सेस नाही. आता हे 4थी पर्यंतच आहे पण 10वी नंतर 12वी नंतर काय करायचं आहे, कोणाकडून गायडन्स घ्यायचा आहे, कुठे शिकायला जायचं आहे, कोणती स्ट्रीम घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते चांगले कॉलेजेस आहेत, कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत, हे सगळं शिकवण्याची त्यांच्याकडे पारिवारिक संसाधनं नसल्यामुळे हे सगळं पण त्यांना गाईड करण्याची उत्तरदायित्व त्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तर तुमची जबाबदारी अजून वाढलेली आहे आणि जाणीवपूर्वक आपण इतका त्याप्रमाणे प्रशिक्षण घेऊन घ्या, त्याप्रमाणे आपण स्वतः वाचून घ्या इंटरनेटवर जाऊन आणि त्याप्रमाणे मुलांना गाईड करा अशी मी आकांक्षा व्यक्त करतो. आणि हा छान प्रोग्राम आयोजित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप एकदा अभिनंदन. धन्यवाद.